नमस्कार विद्यार्थ्यांनो, लर्न विथ फन चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण तुमच्या इंग्लिश पुस्तकातील लेट्स मार्च या भाषणावर आधारित प्रश्न उत्तर सोडवणार आहोत. आता आपण पहिला प्रश्न सोडवायला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, नेम द फॉलोइंग, म्हणजे खाली दिलेल्या विधानांसाठी योग्य नावे लिहा. त्यातील पहिला प्रश्न आहे, द पर्सन्स टू whom कैलास सत्यार्थी गिव्स द हायेस्ट क्रेडिट ऑफ हिज ऑनर. याचा अर्थ कैलास सत्यार्थी त्यांना मिळालेल्या या सन्मानाचे सर्वात मोठे श्रेय कोणाला देतात? त्याचं उत्तर आहे कालू कुमार, धूमदास, आदर्श किशोर आणि इक्बाल मसी. दुसरा प्रश्न आहे, बी द ग्रेटेस्ट पर्सनॅलिटीज फ्रॉम द लँड ऑफ बुद्धा. म्हणजेच भगवान बुद्धांच्या भूमीतील महान व्यक्ती कोण आहेत? त्याचं उत्तर आहे बुद्ध, गुरु नानक, महात्मा गांधी. तिसरा प्रश्न आहे, सी द डॉटर्स ऑफ कैलास सत्यार्थी मेन्शन्ड इन हिज स्पीच. याचा अर्थ सत्यार्थींनी त्यांच्या भाषणात ज्यांचा स्वतःच्या मुलीप्रमाणे उल्लेख केला आहे त्या कोण? त्याचं उत्तर आहे मलाला, कायनात, टू कायनाट्स, शाजिया अँड द डॉटर्स फ्रॉम आफ्रिका. चौथा प्रश्न आहे, डी द फॉरेन ॲक्टिव्हिस्ट्स ऑफ इक्वल राईट्स मेन्शन्ड इन द स्पीच. म्हणजे समान हक्कांसाठी लढणारे ते परदेशी कार्यकर्ते ज्यांचा उल्लेख भाषणात आला आहे. त्याचं उत्तर आहे इक्बाल मसी, मलाला युसुफजई आणि टॉम हार्किन. चला तर मग आता आपण दुसरा प्रश्न सोडवूया. प्रश्न दुसरा आहे, मेन्शन द सोशल इश्यूज हायलाइटेड बाय कैलास सत्यार्थी इन हिज स्पीच. वन सोशल इश्यू इज गिवन फॉर यू. याचा अर्थ असा की कैलास सत्यार्थी यांनी त्यांच्या भाषणात ज्या सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकला आहे ते आपल्याला सांगायचे आहेत. एक समस्या आपल्याला उदाहरणादाखल दिली आहे. पहिली समस्या आहे, चाइल्ड लेबर, म्हणजे बालमजुरी. आता उरलेल्या समस्यांची उत्तरे पाहूया. दुसरी समस्या आहे, बी ट्रॅफिकिंग, म्हणजेच मानवी तस्करी, मुलांची आणि माणसांची अवैध खरेदी विक्री करणे. तिसरी समस्या आहे, सी चाइल्ड मॅरेजेस, म्हणजे बालविवाह, लहान वयातच मुलांचे लग्न लावून देणे. चौथी समस्या आहे, डी सेक्शुअल अब्यूज, म्हणजे लैंगिक शोषण. आणि पाचवी समस्या आहे, ई इलिटरसी, म्हणजे निरक्षरता. शिक्षणाचा अभाव असणे ही सुद्धा समाजापुढील एक मोठी समस्या असल्याचे ते सांगतात. चला तर मग आता आपण तिसरा प्रश्न सोडवूया. प्रश्न तिसरा आहे, कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम और चार्ट. याचा अर्थ खाली दिलेली आकृती किंवा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. या डायग्राममध्ये मुख्य विषय दिला आहे, द एम इन लाईफ ऑफ कैलास सत्यार्थी इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री. म्हणजेच कैलास सत्यार्थी यांच्या जीवनाचे हेच ध्येय आहे की प्रत्येक मूल स्वतंत्र असावे. कशासाठी स्वतंत्र असावे त्याची उत्तरे आपण पाहूया. पहिले उत्तर आहे, टू ग्रो अँड डेव्हलप. दुसरे उत्तर आहे, टू ईट, स्लीप अँड सी डे लाईट. तिसरे उत्तर आहे, टू लाफ अँड क्राय. चौथे उत्तर आहे, टू प्ले अँड लर्न, म्हणजेच खेळायला आणि नवीन गोष्टी शिकायला ते मुक्त असावे. पाचवे उत्तर आहे, टू गो टू स्कूल, म्हणजे त्याला शाळेत जाण्याचे स्वातंत्र्य असावे. सहावे उत्तर आहे, टू ड्रीम. आणि सातवे उत्तर आहे, टू बी अ चाइल्ड, म्हणजेच त्याला फक्त एक मूल म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य असावे. चला तर मग आता आपण चौथा प्रश्न सोडवूया. प्रश्न चौथा आहे, कम्प्लीट द वेब चार्ट. याचा अर्थ खाली दिलेला वेब चार्ट आपल्याला पूर्ण करायचा आहे. या चार्टच्या मध्यभागी एन अपील ऑफ कैलास सत्यार्थी असे लिहिले आहे. म्हणजेच कैलास सत्यार्थी यांनी जगाला केलेली आवाहने आपल्याला इथे लिहायची आहेत. त्यांनी लेटसने सुरुवात करून 5 गोष्टींचे आवाहन केले आहे. पहिले आवाहन आहे, लेट अस युनिव्हर्सलाइज जस्टिस. दुसरे आवाहन आहे, लेट अस टुगेदर क्रिएट नॉलेज फॉर ऑल दॅट बेनिफिट्स ऑल. तिसरे आवाहन आहे, लेट अस मार्च फ्रॉम इग्नरन्स टू अवेकनिंग. चौथे आवाहन आहे, लेट अस डेमोक्रेटाइज नॉलेज, म्हणजेच चला ज्ञानाचे लोकशाहीकरण करूया, ते सर्वांसाठी खुले करूया. पाचवे आवाहन आहे, लेट अस ग्लोबलाइज कंपॅशन, म्हणजेच चला करुणा किंवा दयेची भावना जगभर पसरवूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा. Let's begin with the fifth question. Find out the describing words used for the following nouns and make your own sentences by using any 3 combinations. In this question, we have to find the adjectives used in the speech for the given nouns. First noun is sacrifice. So the phrase is supreme sacrifice. And the sentence is, our soldiers make the supreme sacrifice so that we may live a free life. Next noun is faces. So the phrase is beautiful faces. And the sentence is, the beautiful faces of our children should always bear a smile. Third noun is militia.
सुदानमधील बालसैनिकाची गोष्ट सांगताना त्याला ज्यांनी किडनॅप केले होते त्या गटासाठी एक्स्ट्रीमिस्ट मलिशिया हा शब्द आला आहे. सो द फ्रेज इज एक्स्ट्रीमिस्ट मलिशिया अँड द सेंटेन्स इज वी ऑल नीड टू बी केअरफुल अँड इरॅडिकेट एक्स्ट्रीमिस्ट मलिशिया. Fourth noun is challenge. भाषणात सत्यार्थी म्हणतात की आपण प्रगती केली असली तरी अजून मोठी आव्हाने बाकी आहेत. सो द फ्रेज इज ग्रेट चॅलेंज अँड द सेंटेन्स इज आवर नेशन फेसेस ग्रेट चॅलेंजेस वेन इट कम्स टू एज्युकेशन फॉर ऑल. Fifth noun is globalization. So the phrase is rapid globalization and the sentence is information spreads quickly in the age of rapid globalization. Last noun is agencies. So the phrase is intergovernmental agencies and the sentence is intergovernmental agencies are important for the smooth functioning of our nation. Students, let's solve question number 6. Choose the correct option and write in front of the given word. First one is divinity. The options are I. Goodness, 2. Godliness, 3. God-fearing. डिव्हिनिटीचा सर्वात जवळचा अर्थ गॉडलीनेस हा होतो. सो द करेक्ट ऑप्शन इज गॉडलीनेस. Next is extremist. The options are I. Militant, 2. Robber, 3. Spy. इथे एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे अतिरेकी किंवा कट्टरवादी गट जे अस्त्रशस्त्र असतात. सो द करेक्ट मॅचिंग वर्ड इज मिलिटंट. The last one is culminate. The options are I. Destroy, 2. Succeed, 3. Rise to a peak. सत्यार्थी इशारा देतात की जर आपण मुलांना योग्य शिक्षण दिले नाही तर या अपयशाचा परिणाम हिंसाचारात होईल. ते म्हणतात विल कल्मिनेट इन अन अनप्रेसिडेंटेड व्हायलन्स म्हणजे हिंसाचार शिगेला पोहोचेल किंवा त्याचा कळस गाठेल. सो द करेक्ट मीनिंग इज राईज टू अ पीक. चला मुलांनो, आता आपण वर्कशॉपमधला 7वा प्रश्न सोडवूया. ए. व्हॉट विल यू डू इन द फॉलोइंग सिच्युएशन्स? म्हणजेच खाली दिलेल्या प्रसंगांमध्ये तुम्ही काय कराल? फर्स्ट सिच्युएशन बघूया. इफ यू सी अ चाइल्ड वर्किंग इन अ रेस्टॉरंट. जर तुम्हाला एखाद्या हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये लहान मूल काम करताना दिसलं तर तुम्ही काय कराल? आन्सर आय विल टेल द ओनर नॉट टू मेक द चाइल्ड वर्क अँड इन्फॉर्म अथॉरिटीज. म्हणजेच मी त्या मालकाला सांगेन की त्याने मुलाकडून काम करून घेऊ नये आणि याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देईन. दुसरी सिच्युएशन आहे बी. इफ यू फाइंड अ चाइल्ड वर्किंग ॲट अ कन्स्ट्रक्शन साइट. बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी जिथे खूप धोका असतो तिथे जर मूल काम करताना दिसलं तर? आन्सर आय विल स्टॉप द चाइल्ड फ्रॉम डुईंग डेंजरस वर्क अँड रिपोर्ट इट टू द पोलीस ऑर चाइल्ड हेल्प सेंटर. मी त्या मुलाला ते धोकादायक काम करण्यापासून थांबवीन आणि पोलीस किंवा चाइल्ड हेल्प सेंटरला रिपोर्ट करेन. तिसरी सिच्युएशन पाहूया. सी. इफ यू फाइंड अ चाइल्ड वर्किंग ॲट अ ब्रिक वर्क साइट. जर तुम्हाला वीटभट्टीवर जिथे खूप कष्टाचे काम असते तिथे मूल आढळले तर? आन्सर आय विल इन्फॉर्म चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर्स सो द चाइल्ड कॅन बी टेकन आउट ऑफ हार्ड लेबर. म्हणजे मी बाल संरक्षण अधिकाऱ्यांना माहिती देईन जेणेकरून त्या मुलाची अशा कष्टाच्या मजुरीतून सुटका करता येईल. चौथी सिच्युएशन आहे डी. इफ यू कम अक्रॉस अ बेगर चाइल्ड. जर तुम्हाला एखादे भीक मागणारे मूल दिसले तर? आन्सर आय विल कॉन्टॅक्ट अ चाइल्ड हेल्प NGO ऑर हेल्पलाईन सो द चाइल्ड गेट्स फूड केअर अँड स्कूलिंग. मी एखाद्या मुलांसाठी काम करणाऱ्या NGOला किंवा हेल्पलाईनला संपर्क करेन ज्यामुळे त्या मुलाला अन्न, काळजी आणि शिक्षण मिळू शकेल. आता या प्रश्नाचा बी भाग बघूया. बी. राईट एनी 2 एफर्ट्स दॅट यू कॅन मेक टू एनरोल डिप्राइव्ड चिल्ड्रन ऑर आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन इन टू अ स्कूल. 1 इज गिवन फॉर यू. म्हणजेच जी मुले शाळेत जात नाहीत किंवा वंचित आहेत त्यांना शाळेत दाखल करण्यासाठी तुम्ही कोणते 2 प्रयत्न करू शकता? एक उदाहरण तुम्हाला दिलं आहे. आय विल परस्वेड पॅरेंट्स ऑफ सच चिल्ड्रन टू सेंड देम टू स्कूल. म्हणजे मी अशा मुलांच्या पालकांना समजावून सांगेन की त्यांनी मुलांना शाळेत पाठवावे. आता उरलेले प्रयत्न आपण लिहूया. बी. आय विल हेल्प देम गेट द डॉक्युमेंट्स नीडेड फॉर ॲडमिशन. अनेकदा कागदपत्रे नसतात म्हणून मी त्यांना ॲडमिशनसाठी लागणारी कागदपत्रे मिळवून देण्यासाठी मदत करेन. पुढचा प्रयत्न असू शकतो सी. आय विल इन्फॉर्म देम अबाउट फ्री बुक्स, युनिफॉर्म्स अँड मील्स. अजून काय करता येईल? डी. आय विल टेक देम टू द नियरेस्ट स्कूल अँड गाईड देम. आणि शेवटचा पर्याय आहे ई. आय विल एनकरेज द चिल्ड्रन बाय टेलिंग देम द इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन. म्हणजे मी त्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व सांगून शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन देईन. चला मुलांनो, आता 8वा प्रश्न पाहूया. प्रश्न 8वा आहे टुडे इट इज टाइम फॉर एव्हरी चाइल्ड टू हॅव अ राईट टू. याचा अर्थ आज ही वेळ आली आहे की प्रत्येक मुलाला खालील गोष्टींचा हक्क मिळालाच पाहिजे. पाहूया ते हक्क कोणते आहेत. एज्युकेशन म्हणजे शिक्षण, इक्वालिटी म्हणजे समानता, फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, पीस म्हणजे शांतता, हिंसाचारापासून दूर शांततापूर्ण वातावरणात वाढण्याचा हक्क, हेल्थ म्हणजे आरोग्य, लाईफ म्हणजे जीवन,
जगण्याचा हा सर्वात मूलभूत अधिकार आहे. सेफ्टी म्हणजे सुरक्षा, डिग्निटी म्हणजे प्रतिष्ठा किंवा सन्मान. प्रत्येक मुलाला स्वाभिमानाने जगण्याचा हक्क आहे. आता 9वा प्रश्न सोडवूया. प्रश्न 9 आहे, मेक अ लिस्ट ऑफ इंडियन नोबेल लॉरिएट्स. याचा अर्थ नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या भारतीय व्यक्तींची यादी तयार करा. पहिले नाव आहे रवींद्रनाथ टागोर. दुसरे नाव आहे CV रामन. तिसरे नाव आहे मदर टेरेसा. अमर्त्य सेन. कैलाश सत्यार्थी. आणि 6वे नाव आहे अभिजित बॅनर्जी. आता 10वा प्रश्न पाहूया. प्रश्न 10वा आहे, मेक अ लिस्ट ऑफ प्रेस्टिजियस अवॉर्ड्स इन इंडिया. म्हणजेच भारतातील प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची यादी तयार करा. या यादीचे 2 भाग आहेत. पहिला भाग आहे सिव्हिलियन अवॉर्ड्स म्हणजे नागरी पुरस्कार. नागरी पुरस्कार आहेत भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, नारी शक्ती पुरस्कार. आता यादीचा दुसरा भाग हायेस्ट गॅलंट्री अवॉर्ड्स म्हणजेच सर्वोच्च शौर्य पुरस्कार. सर्वोच्च शौर्य आहेत परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र, अशोक चक्र, कीर्ती चक्र. चला मुलांनो, आता आपण 11वा प्रश्न सोडवूया. प्रश्न 11वा आहे, मेक मीनिंगफुल सेंटेन्सेस बाय यूजिंग द फॉलोइंग फ्रेजेस. याचा अर्थ खाली दिलेल्या वाक्प्रचारांचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्य बनवा. पहिला वाक्प्रचार आहे इन द पर्स्यूट ऑफ. याचा अर्थ च्या शोधात किंवा च्या पाठलागात असा होतो. अर्थपूर्ण वाक्य असे होईल की वी मस्ट मेंटेन आवर रिझॉल्व इन द पर्स्यूट ऑफ इक्वॉलिटी अँड डिग्निटी फॉर ऑल. दुसरा वाक्प्रचार आहे टू बी अफ्रेड ऑफ म्हणजे ची भीती वाटणे किंवा घाबरणे. अर्थपूर्ण वाक्य असे होईल की टू बी अफ्रेड ऑफ फेलियर इज नॉट अन ऑप्शन वेन इट कम्स टू पर्स्युइंग युअर ड्रीम्स. तिसरा वाक्प्रचार आहे टू गिव्ह अप म्हणजे हार मानणे किंवा सोडून देणे. अर्थपूर्ण वाक्य असे होईल की टू गिव्ह अप सो क्लोज टू युअर गोल इज सच अ वेस्ट ऑफ एफर्ट. चला तर मग आता आपण 12वा प्रश्न सोडवूया. 12वा प्रश्न आहे, राईट मिनिमम 5 हिडन वर्ड्स ऑफ मोर दॅन 4 लेटर्स फ्रॉम इंटरगव्हर्नमेंटल. याचा अर्थ इंटरगव्हर्नमेंटल या मोठ्या शब्दातून आपल्याला लपलेले छोटे शब्द शोधायचे आहेत. पण अट अशी आहे की हे शब्द 4 अक्षरांपेक्षा मोठे असावेत. मेंटल म्हणजे मानसिक. दुसरा शब्द आहे गव्हर्न म्हणजे शासन करणे किंवा राज्यकारभार पाहणे. तिसरा शब्द आहे इंटर. हा शब्द सहसा 2 गोष्टींमधील संबंध दर्शवण्यासाठी वापरला जातो. चौथा शब्द आहे गव्हर्नमेंट म्हणजे सरकार. आणि 5वा शब्द आहे टोटल म्हणजे एकूण. विद्यार्थी मित्रांनो, आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल आणि उपयोगी वाटत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मुलांनो, आता आपण 13व्या प्रश्नाकडे वळूया. 13वा प्रश्न आहे, इमॅजिन युअर स्कूल इन्व्हाइट्स मलाला टू प्रिसाइड ओव्हर सेलिब्रेशन ऑफ चिल्ड्रन्स डे. ड्राफ्ट अ वेलकम स्पीच फॉर दिस नोबल यंग गर्ल. गॅदर हर बायोडेटा फ्रॉम द इंटरनेट. याचा अर्थ असा की कल्पना करा तुमच्या शाळेने बालदिन साजरा करण्यासाठी मलाला युसुफजाईला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं आहे. तिच्या स्वागतासाठी तुम्हाला एक भाषण म्हणजेच वेलकम स्पीच तयार करायची आहे. त्याचं उत्तर बघूया. आन्सर, वेलकम स्पीच फॉर मलाला युसुफजाई. भाषणाची सुरुवात आपण अशी केली आहे, चला तर मग आता 14वा प्रश्न सोडवूया. प्रश्न 14वा आहे, यूज द सेम वर्ड्स ॲज नाउन अँड अ वर्ब टू मेक मीनिंगफुल सेंटेन्सेस. मार्च, ऑनर, क्रेडिट, स्टिच. याचा अर्थ खाली दिलेल्या शब्दांचा वापर करून आपल्याला 2 प्रकारची वाक्य बनवायची आहेत. एकदा तोच शब्द नाउन म्हणजे नाम म्हणून वापरायचा आहे आणि दुसऱ्यांदा तोच शब्द वर्ब म्हणजे क्रियापद म्हणून वापरायचा आहे. पहिला शब्द आहे मार्च. त्याचा नाउन म्हणून वापर पाहूया. द सोल्जर्स बिगॅन देअर लॉंग मार्च टुवर्ड्स द बॉर्डर. आता वर्ब म्हणून वापर. द प्रोटेस्टर्स डिसाइडेड टू मार्च अगेन्स्ट द न्यू लॉ. दुसरा शब्द आहे ऑनर. नाउन म्हणून वापर. इट इज अ ग्रेट ऑनर टू मीट यू टुडे. वर्ब म्हणून वापर. वी मस्ट ऑनर आवर पेरेंट्स अँड टीचर्स. तिसरा शब्द आहे क्रेडिट. नाउन म्हणून वापर. इट इज हिज क्रेडिट दॅट ही फिनिश द जॉब सो क्विकली. वर्ब म्हणून वापर. वी शॅल क्रेडिट यू फॉर द वर्क. चौथा शब्द आहे स्टिच. नाउन म्हणून वापर. अ स्टिच इन टाइम सेव्स 9. वर्ब म्हणून वापर. माय ग्रँडमदर टॉट मी हाऊ टू स्टिच अ बटन. चला तर मग मुलांनो, आता आपण लँग्वेज स्टडी म्हणजेच भाषा अभ्यासाचा भाग बघूया. यातला पहिला प्रश्न आहे, मॅच द सेंटेन्सेस गिवन इन पार्ट ए विथ द सेंटेन्सेस गिवन इन पार्ट बी. नोट द डिफरन्सेस इन द स्ट्रक्चर. याचा अर्थ
ए भागातील वाक्ये बी भागातील वाक्यांशी जोडा आणि त्यांच्या रचनेतील फरक लक्षात घ्या. हे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसचे उदाहरण आहे. पहिलं वाक्य आहे, ही वॉज किडनॅप्ड बाय अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया. त्याची योग्य जोडी आहे बी भागातल्या या वाक्याशी. अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया किडनॅप्ड हिम. दुसरं वाक्य आहे, द चाइल्ड वॉज फोर्स्ड टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. त्याची योग्य जोडी आहे ए, दे फोर्स्ड द चाइल्ड टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. आता पुढचा उपप्रश्न बघूया. प्रश्न बी. ऑब्झर्व द फॉलोइंग अंडरलाइन फ्रेजेस. हिअर have or has are followed by the past participle form of the verb. This construction indicates the perfect present tense. Find more such sentences from the speech. याचा अर्थ हॅव किंवा हॅज नंतर क्रियापदाचे तिसरे रूप आले की तो पूर्ण वर्तमान काळ असतो. आपल्याला भाषणातून अशी आणखी वाक्य शोधायची आहेत. चौथे उत्तर आहे, आय हॅव फ्रीड अ चाइल्ड फ्रॉम स्लेव्हरी. पाचवे उत्तर आहे, आय हॅव लुक्ड इनटू देअर फ्राइटन्ड अँड एक्झॉस्टेड आईज. सहावे उत्तर आहे, We have reduced the number of out-of-school children by half. आता प्रश्न सी पाहूया. In the following sentences, the underlined words are called infinitives. Find such examples from the speech and underline the infinitives. म्हणजे आपल्याला वाक्यात टू लावून आलेली क्रियापदे ज्यांना इन्फिनिटिव्हज म्हणतात ती शोधायची आहेत. तिसरं वाक्य आहे, If we are to teach real peace in this world, we shall have to begin with the children. इथे to teach आणि टू बिगिन ही इन्फिनिटिव्हज आहेत. चौथे वाक्य, टू पुट एन एंड टू ऑल फॉर्म्स ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट चिल्ड्रन. इथे टू पुट हे इन्फिनिटिव्ह आहे. पाचवे वाक्य, आय वॉन्ट यू टू सी अँड फील दिस टुडे इनसाइड यू. इथे टू सी हे इन्फिनिटिव्ह आहे. सहावे वाक्य, ही वॉज फोर्स्ड टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. इथे टू किल हे इन्फिनिटिव्ह आहे. आता प्रश्न डी कडे वळूया. पिक फ्रॉम द लेसन द अँटोनिम्स ऑफ. म्हणजे पाठातून खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द शोधा. पहिला शब्द आहे इग्नोरन्स म्हणजे अज्ञान. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अवेकनिंग म्हणजे जागृती. दुसरा शब्द आहे डिनाय म्हणजे नाकारणे. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे एक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे. तिसरा शब्द आहे वेल नोन म्हणजे प्रसिद्ध. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अननोन म्हणजे अपरिचित. चौथा शब्द आहे इमॉर्टॅलिटी म्हणजे अमरत्व. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे मॉर्टॅलिटी म्हणजे मर्त्यता किंवा मृत्यू. पाचवा शब्द आहे व्हायलन्स म्हणजे हिंसा. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे पीस म्हणजे शांतता. सहावा शब्द आहे स्लेव्हरी म्हणजे गुलामगिरी. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य. आता प्रश्न E1 पाहूया. फर्स्ट, मेक नाउन्स ऑफ द फॉलोइंग म्हणजे दिलेल्या शब्दांपासून नाम तयार करा. डेलिब्रेट पासून बनते डेलिब्रेशन. प्रिस्क्राईब पासून बनते प्रिस्क्रिप्शन. डिस्टंट पासून बनते डिस्टन्स. ऑर्गनाइज पासून बनते ऑर्गनायझेशन. व्हायलेंट पासून बनते व्हायलन्स. टॉलरंट पासून बनते टॉलरन्स. एक्स्ट्रीम पासून बनते एक्स्ट्रीमिझम. एज्युकेट पासून बनते एज्युकेशन. ग्लोबलाइज पासून बनते ग्लोबलायझेशन. आता प्रश्न E2 बघूया. सेकंड, मेक वर्ब्स ऑफ द फॉलोइंग म्हणजे खालील शब्दांपासून क्रियापदे बनवा. युनिव्हर्सल पासून बनते युनिव्हर्सलाइज. ग्लोबल पासून बनते ग्लोबलाइज. आता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न बघूया. F. चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस टू दी अदर डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन विदाउट चेंजिंग मीनिंग म्हणजे वाक्याचा अर्थ न बदलता डिग्री बदलायची आहे. पहिले वाक्य आहे ए. द बिगेस्ट चॅलेंज नॉकिंग ऑन द डोअर्स ऑफ ह्युमन काइंड इज फिअर अँड इंटॉलरन्स. हे सुपरलेटिव्ह डिग्रीचे वाक्य आहे. त्याचे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर असे होते की नो अदर चॅलेंज नॉकिंग ऑन द डोअर्स ऑफ ह्युमन काइंड इज ॲज बिग ॲज फिअर अँड इंटॉलरन्स. आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये असे होईल, fear and intolerance are bigger than any other challenge knocking on the doors of humankind. दुसरं वाक्य आहे B. The Nobel Prize is one of the greatest honors in the world. हे सुद्धा सुपरलेटिव्ह वाक्य आहे, पण यात one of the आले आहे. त्याचे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर असे होईल की व्हेरी फ्यू ऑनर्स इन द वर्ल्ड आर ॲज ग्रेट ॲज द नोबेल प्राइज. आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये असे होईल की द नोबेल प्राइज इज ग्रेटर दॅन मोस्ट अदर ऑनर्स इन द वर्ल्ड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.